जळगाव जामोद येथे देशी पिस्टलसह तिघांना अटक. बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. बुलढाणा जिल्ह्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्याविरुद्ध बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार मोठी कारवाई करण्यात आली आहे. जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीतून देशी बनावटीची पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या 3 जणांना काल दिनांक 1 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जळगाव जामोद येथून रंगेहात अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पवन इंदरसिंग डावर वय वर्ष 23 राहणार राजूर बुद्रुक, संजय भिलासिंग बोडल वय वर्ष 20 राहणार राजूर बुद्रुक आणि रमेश दुर्गासिंग बारेला वय वर्ष 24 राहणार इस्लामपूर यांचा समावेश आहे. हे सर्वजण जळगाव जामोद तालुक्यातील रहिवासी आहेत. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून देशी बनावटीची पिस्टल मॅगझिनसह किंमत 40,000 रुपये, जिवंत काडतुसे किंमत 2,000 रुपये, होंडा शाईन मोटरसायकल किंमत 80,000 रुपये, एकूण जप्त मुद्देमाल 1,22,000 रुपये आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी बेकायदेशीर शस्त्रे आणि हत्यारांची तस्करी रोखण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की जळगाव जामोद हद्दीतील श्रीमंत ढाब्याजवळ काही जण देशी बनावटीचे पिस्टल विकण्याचा प्रयत्न करत आहेत. या माहितीवरून पथकानं सापळा रचून धाड टाकले आणि तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी विरुद्ध जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ऍक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. ही यशस्वी कार्यवाही पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा खामगाव, अमोल गायकवाड बुलढाणा यांच्या देखरेखीखाली आणि पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश जायभाये, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक लेकुरवाळे, शेख चांद, गणेश पाटील फिर्यादी, महिला पोलीस कॉन्स्टेबल आशा मोरे यांच्या पथकानं केले. या गुन्ह्याचा तपास ठाणेदार नितीन कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली PSI नारायण सरकटे हे करत आहेत. तीनही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता आरोपींना 4 एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.